ओके, तर आपला स्टेज काय असा सेट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण प्रॉपर फ्रेम्स असे इकडून तिकडून सेट केलेले आहेत. त्याच्यामागे रिझन आहे कारण आपण त्याच्यावर पेपर सेट करणार आहोत. सो ठीक आहे, बघा तुम्ही आता पुढे की आम्ही कसं त्याला प्रॉपर डेकोरेट करतो आहे आता. ओके, तर तुम्ही आता बघू शकता की आम्ही स्टॅपल थ्रू म्हणजे जे आपण फ्रेम्स रेडी केले होते त्या फ्रेम्सचा यूज करून आपण त्याच्यावर स्टॅपल करतो आहे त्या पेपरला तिकडे स्टिक करण्यासाठी, कारण तो तसं म्हणजे त्या पोझिशनवर स्टेबल राहावा म्हणून. ओके, तर असंच काही प्रोसेस तुम्हाला फुल ऑन फॉलो करायचं आहे पूर्ण केव तयार करण्यासाठी. ओके, तर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघू शकता की आम्ही ते हेअर ड्रायर यूज करतो आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की एवढ्या दिवसापासून खूप पाऊस चालू होता, त्याच्यामुळे आपले जे शीट्स आहेत त्यांना मॉइश्चर पकडलं तो तर आपण त्यांना प्रेस करतो आहे एका हेअर ड्रायर थ्रू, कारण आपल्याला ते यूज करता यावं म्हणून. ओके, ओके, तर तुम्ही आता बघू शकता आम्ही ते कार्ट्रिज मास्क यूज करतो आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की आपण जेव्हा पेंट करतो आहे तेव्हा त्याचे जे कलर्सचे पार्टिकल्स आहेत ते आपल्या नाकात कुठे जाऊ नये किंवा आपल्या शरीरात आतमध्ये जाऊ नये म्हणून आपण हा कार्ट्रिज मास्क यूज करतो आहे. इवन सेफ्टी गॉगल पण यूज करतो आहे आपण इकडे, म्हणजे फुल ऑन सेफ्टी बघून आपण करतो आहे. सो तुम्ही पण असं काय पेंट करायच्या अगोदर थोडी सेफ्टी पाळा, बस एवढंच सांगणं आहे आपलं.
ओके, तर आता दादा आपला SMPSवर लाईटिंग सेट करतो की एकत्र आपल्याला टायमावर लाईट्स ऑन करता यावे म्हणून आणि त्यांचा पॉवर सप्लाय प्रॉपर असावा म्हणून. सो तर आता परत आपण इकडे हेअर ड्रायर यूज करतो आहे, कारण आपल्याला तिकडे गौमुख सेट करायचं आहे. तर ती जागा तिकडे आतमध्ये प्रेस करून घेतो आहे आम्ही त्याला हीट करून. तुम्ही बघू शकता आम्ही आता इथे आपलं गौमुख प्लेस करतो आहे.